तर आज सकाळ सकाळ आपण फिरायला निघलो मस्तपैकी सकाळच्या 8 वाजल्या लवकर उरकिलं एकदम मस्तपैकी आणि निघलेलो आहे. तर आज जायचं आहे आपल्याला महादेवदाऱ्यात जाणार. ह्या साईडला पण जायचं, ह्या डोंगराच्या टोकावर जायचं आपल्याला. इथं सिनगिरी देवीचं मंदिर आहे, त्या मंदिरावर पण जाणार आहेत आपण आज. तर आज बघू, आत्ता वाजलेलं आहे सकाळच्या 8. तर आपण 12 वाजेपर्यंत सगळं जो समोरचा जो सगळा डोंगर जो दिसतोय तो डोंगर सगळा आपल्याला कवर करायचा. तर हा डोंगरपासून जी जायचं आपल्याला, अगोदर इथून जायचं, डोंगर चढायचा, डोंगर चढून ह्या साईडला यायचं आणि ह्या इथं ह्या देवीला पण जायचंय. तसंच ह्या ठिकाणी महादेवदाऱ्यात पण जायचंय. आलो होतो आपण आता आपल्याला महादेवदाऱ्याकडे वळायचं. इथून महादेवदाऱ्याचा रोड आता जवळ आलाय. आता खाली चाललाय, तिकडून आपण चाललाय डोंगरात रोड, वर चाललाय खाली कुसळून बीडला जाता येतं. आणि इथून आपण महादेवदाऱ्यात आता वळायला लागलो. हे महादेवदाऱ्याचा बोर्ड आहे आणि पुढं बघा महादेवदाऱ्याची पुन्हा एक पाटी पण लावलेली श्री. तर हे आहे बोर्ड, श्री क्षेत्र महादेव दरा. तर बघा आपल्या रोडच्या कडालाच असे करंद्याचे झाड आहेत आणि बघा असं ओरडत येत मोरबीर, कशाच तरी आवाज येतोय, ते मोरबीर असतील. तर चला, हे आहे इथं ही झाड आहे आपलं करवंदाचं. आता काठी येतं पण ही करवंद आल्यावर खायला काळे करंद असते, ती खायला एकदम मज्जा येते. तर करंदाला भरपूर खाता येतात. हे कधी असतात माहिती का, पाऊस पडायच्या दूर, म्हणजे उन्हाळा संपला पाऊस पडतो का त्या टायमाला येत असतात खायला जास्त. तर आणि मग करायचं असंच. तर ऊन पडतं डोळ्यात थोडंसं नाही का, त्यामुळे थोडा त्रास होतोय. आता ऊन पडायला लागले. तर चला आता पुढचा व्ह्यू दाखवतो मी. चला आता आपण इथून करू गाडी चालू आणि जाऊ मंदिरापाशी. मंदिर दाखवतो महादेवदारा. इथं थोडंसं काय आहे आणि विशेष गोष्टी होत्या पहिल्या, त्या पण मी तुम्हाला पूर्ण सांगणार आहे. पाया पडू काय मतलब मी चालला तोवर पाया पडतो. काय करीत असता? काय नाही, आपलं गॅरेज मोटरसायकलचा असलेला मला. तर आपण जसं महादेवदाऱ्यात आलो तसं महाराजांचं दर्शन पण घेतलं आणि महाराजांनी विचारलं कुठले आहेत, कारण कसं एकटाच आले तर इथं एकटीचे तिथं कुणीच नव्हतं. तर चला आलोत मंदिरात. आत्ताच आपण महाराजांचं बी दर्शन घेतलं, बरं झालं. महाराज गाडीच्या खाली उतरले. तर हा आपल्या नंदी, तर हा आहे महादेवाचं मंदिर आणि मंदिरापुढं असं जुना नंदी आहे. असं मस्त आहे महादेवदारा फिरायला, एकच नंबर. तर ही जुनं मंदिर आहे, ते हेच मंदिर आहे. महादेवाचं शिवलिंग आहे, मी ती दाखलं. हिथं बाहेर नंदी आहे. आता हिथं सभा मंडप बी मोठा झाला आहे. पहिला काही काळापूर्वी म्हणजे 15-20 वर्षापूर्वी काहीच नव्हतं. हा सभा मंडप होता, फक्त मंदिर होतं. त्यानंतर मंदिर हे 2 जुने मंदिर, नंतर माडी पण झाली आणि नंतर आता लाईटची सोय नव्हती, लाईट झाली. लाईट नसेल तर आता हे पण नवीन सोय झाली, काय म्हणतात ऊर्जाचं. आणि पहिलं सगळ्यात जुनं एवढंच, एक पाणी प्यायला नव्हतं म्हणून समजा ही काय असेल तर आता एरीसारखं बांधलं. पण पहिलं काय इथंच पाणी प्यायचं असेल ते पाण्याची सोय पण केलेली आहे. सभा मंडप झाला आहे पावसा पाण्याचा. आता लोक म्हणजे भरपूर असे लोक येत असतात. आता सगळ्यांना माहीत झाले, पहिले यायला भेट होते पण आता काही नाही. गावात 3 परिषदात बघा कसे मोर ओरडत आहेत. ह्या आपल्या मस्तपैकी इथं मंदिर आहे, इथं ते पाण्याचं आहे. इथं मंदिर आहे जुनं, इथं सभा मंडपावर पुन्हा बांधकाम झालंय आणि अलीकडे जुनी बिल्डिंग आहे ती दिसत नाही. आणि ह्या साईडला बघा उंच असा डोंगर आहे. दम लागला थोडा, पण पाऊस काळात आल्यावर फिरायला लय भारी आहे. चला इथं कोणचं मंदिर आहे बघू आपण. एवढे मोर ओरडत येत पण मोर काय नजर पडायला तयार व्हायनात. ह्या डोंगरात सगळे मोरच ओरडत येत. तसं ह्या पाठीमागं बी डोंगर बघा, इथं पण सगळे मोरच ओरडत येत. पण आपल्याला काय ते दिसणार, दिसले असते तर आपण 100% तिथले त्यांचे फोटो काढले असते. पण ओरडत येत मात्र भरपूर. खूप असं सुंदर असं दृश्य आहे महादेवदाऱ्यात. तर हिथं आहे डोंगर, वरून जर वर तर कोणी जात नसेल, लय जाडी आहे. पण काय माहीत जात असेल तर फिरायसारखं असेल तर. पण असं मस्त आहे तिथं वातावरण, एकदम डोंगरात मंदिर आहे, एकदम छान आहे. कधी बी 100% भेट द्या कधी आलात तर. तर हे आपण चाललो आता वापस गाडीकडे. आता आपण महादेवदारा पूर्ण पाहिलं आहे, त्याच्यामुळं काय आता अडचण नाही. पण महादेवदाऱ्याचं आहे ना रहस्य म्हणजे इतकं जबरदस्त आहे, कधीतरी एकदा तरी भेट द्या. कारण पहिलं शिवलिंग होतं इतक्या डोंगरात आणि महाराजांना इथं राहण्याची सोय म्हणजे कसं राहत होते ते, त्यांचा इतिहास वेगळाच आहे. ते इतिहास म्हणजे झाडावरात होते, म्हणजे झाडावर लाकडं बिकडं टाकून असं झोपायसारखं केलेलं. मग पाऊस वारा ऊन काय असेल ते असेल, पण असं संघर्ष केलेला आहे. मला संघर्ष केलेला नाही आठवत बरं का, पण मी 2006-07ला आलो असेल तेव्हा मला एवढं माहीत होतं की वर असं झाड होतं, झाडावर लाकडं त्या टायमाला बी ते तसेच होते. तर म्हणजे ज्यांना 2000चं 2002-2000 समजा कळत असेल
त्या लोकांना इथल्या महाराजांचा संघर्ष माहीत असावा असा एक अंदाज आहे माझा. तर जे लोक जुने आहेत त्यांना इतिहास विचारू शकतात. असं रम्य एकदम भारी वातावरण आहे. चला आता गेट खोलू आपण. तर ही गेट छोटंसं आहे ना, ते कधी असतं पार्किंगची जागा आहे, तिथं मस्त पार्किंगची जागा केली, तिथं पाणी वाहत होती, तिथं पूल पण झाला आहे. आणि हे गेट कंटिन्यू लॉक असतं, 4 व्हीलर आत नाही जात. पण आपलं एक जणाला जायला जरी बंद असलं तर इथं कोणी जरी नसेल तर हे गेट उघडायचं आणि आत जायचं, दर्शन घ्यायचं, कधी अडचण नाही. गेट बंदच असतं, फक्त एक छोटंसं गेट आहे जायला, त्याची कडे उघडून आत जायचं. तर चला, ह्या ठिकाणी बघा किती असे दाट झाड येतं आणि असं पाणी वाहत आहे, म्हणून इथं पूल बनिला आहे. असं खळखळ पाणी वाहत आहे. पहिलं पूल बघा, फक्त 1.5 किलोमीटर म्हणजे असं काहीच नाही, नुसतं 5 मिनिटाच्या अंतरावर आहे रामेश्वरदारा, श्री क्षेत्र महादेवदारा, महादेवदारा बिडसांगवी. आणि हे आत्ता महाराज आपल्याला भेटले होते. महाराजांचं आपण मस्तपैकी दर्शन घेतलं, त्यांच्याशी थोडा संवाद बी साधला, मी थोडं बोललोत बी. आणि असाच हा रोड चालला आहे गैनीनाथ गडाव. तर गैनीनाथ गडाव तर सगळ्यालाच माहिती, गैनीनाथ गड बीड जिल्ह्यात सगळ्यात प्रसिद्ध ठिकाण आहे. ही चाललेली गाडी गैनीनाथ गडाकडेच चाललेली चिखलीला. तर वामन भाऊची पुण्यतिथी असेल ना, तर बीड जिल्ह्यातून अनेक लोक येत असतात. जास्त करून तर माझं म्हणणं की लोक कुठं बी असून द्या, पण वामन भाऊची पुण्यतिथी असली ना तर आपल्या बीड जिल्ह्यातील किंवा आष्टी तालुक्यातील लोक कुठं बी असून द्या, पण पुण्यतिथीला हजर राहायचं. त्या सगळ्यात जास्त श्रद्धा असणं. दाट जाडी इथं मस्तपैकी, पावसाळ्यात बी उन्हाळ्यात बी एवढे डोंगराच्या म्हणजे पायथ्याशी झाड आहेत ही. तर मी इथं फक्त महादेवदाऱ्याचा रोड दाखवणार आहे तुम्हाला. ह्या ठिकाणी बघा किती दाट जाडी आहे, सगळं पलीकडं अलीकडं पलीकडे साईडने जाऊन दाखवतो. तर किती दाट अशी जाडी आहे बघा. ह्या जांभरी रोडच्या जर आतमध्ये गेलं बघा कशी जाडी आहे, एकदम खतरनाक जाडी आहे. आणि असेच थोडेसे वातावरण पाहिजे, उन्हाळ्यात एकदम बेकार वातावरण असतं तेव्हा ह्याच झाडाचा आधार भेटतो. तर बघा कसं हिरवं आत्ता वातावरण झालं आहे. आणि ह्या इथं बघा ठिकाणी, ह्या इथं पुढं गेलं की महादेवदाऱ्याकडे रोड आहे आणि पुढं सरळ बीड सांगवी काढायला रोड चालला आहे. तर हे दाऱ्याचा रोड आहे म्हणून इथं मी थांबलेलो आहे. आणि इथून आता बघा इथून घाट चालू होतं आहे. तर डायरेक्ट आता एवढा पूर्ण घाट चढायचा आहे आणि आपल्याला जायचं आहे गैनीनाथ गडावर. म्हणजे जुना गड आणि नवीन गड 2 गड येतं. तर बघू आपण जिथं गैनीनाथाची समाधी तिथंच जाणार येतं. तर वामन भाऊच्या गडावर आपण नंतर जाऊ, आपण जात असतो ते स्पेशल जाऊ एखाद दिवशी. आता टाईम पण भरपूर झालेला आहे.